एक माझ्याकडे लेडीज आली होती, स्काल्प अतिशय थिन झालेला होता आणि गेली 6 महिने इन्स्टाच्या मेडिसिन त्या असतात ना गमीज, 6 महिने झाले मॅडम मी घेत आहे, मला बिलकुल आराम नाही. एक ॲड आहे रेटिनॉल क्रीमची आणि पिंपल्सची ॲड आहे आणि त्याच्यामध्ये बाकी काही दिलेलं नाही आहे. बिफोर आफ्टरचा फोटो दिलेला आहे आणि लोक काय करतात, ती क्रीम घेणार आणि रात्रभर लावणार, सकाळी सनस्क्रीन नाही काय नाही, मग चेहरा सगळा रेड होईल. रेटिनॉल बेस्ट आहे, पण कधी तुम्ही योग्य पद्धतीने वापर केला तर. तुम्ही योग्य पद्धतीने वापर नाही केला तर त्याचे साईड इफेक्ट होणार. एकदा क्लायंट आली, तिला अतिशय असा मेलॅझ्मा होता, पूर्ण डार्क होती स्किन. मला तिला पाहिल्यावर वाटलं हिला कुठेतरी पाहिलं आहे, हिला कुठेतरी पाहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. हा म्हणे मी ज्यांच्याकडे काम करते त्या ब्युटिशियन आहे आणि त्यांनी माझं कोरियन ग्लास फेशियल केली होती आणि त्याच्यामध्ये तिला आफ्टरमध्ये तिचे वांग पुन्हा गायब होते. म्हटलं हो हो राईट, मग तुमचे वांग तर पुन्हा गेले होते? नाही नाही, माझे वांग गेले नव्हते पण त्यांच्या व्हिडिओमध्ये गेले होते. आणि कधी पण फेक व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं का, आफ्टर मध्ये जो व्हिडिओ असतो ना त्याच्या मागच्या साईडची चेहऱ्यासोबत ती भिंत वॉल पण गोळी झालेली असते. आणि ग्लुटाथिओन आहे, बेस्ट आहे. ग्लुटाथिओन तुझा स्ट्रेस कमी करतं. ग्लुटाथिओन हे रिंकल्ससाठी बेस्ट आहे. अँटी एजिंग रिझल्ट त्याचे अमेझिंग आहे. ग्लुटाथिओन एक अमेझिंग अँटीऑक्सिडंट आहे जे आपल्या शरीरामध्येच तयार होतो. येस, आधी लिव्हर सोरायसिससाठी लिव्हरसाठी ग्लुटाथिओन वापरायचे. मग डॉक्टरांना समजतं की ज्या ज्या लोकांना ग्लुटाथिओन देत आहे त्यांचे ब्लॅक स्पॉट जात आहे, त्यांची स्किन ग्लो करत आहे, ते छान दिसत आहे. मग डॉक्टरने अशी जादूची कांडी फिरवली आणि हा ग्लुटाथिओनचा शोध लागला की ते फेअरनेससाठी. रेटिनॉल हे रात्री लावायचं, पण रेटिनॉल लावायचे तुम्ही मॉइश्चरायझर लावा आणि त्याच्यावरती रेटिनॉल लावा. येस, आजकाल तर इन्स्टावर 7 स्टेप्स स्किन केअर रुटीन, म्हणजे तेवढं आपल्या स्किन मध्ये ऑब्झर्व पण होणार नाही. सर आधी मी सुरुवातीला प्रॅक्टिस करायची ना, तेव्हा 10 पैकी 2 स्त्रियांना मेलॅझ्मा म्हणजे वांग, 10 पैकी 2 स्त्रियांना वांग असायचे. आता 10 पैकी 5 स्त्रियांना वांग आहे. आजकाल मार्केटमध्ये मोमेटाझोन, हायड्रोक्विनॉन सारखे जे मेडिसिन्स आहे ते वांगाला खूप लवकर घालवतं, पण जेव्हा बंद कराल तेव्हा आधीपेक्षा वांग वाढेल, स्किन रेड होईल, कारण त्याने इरिटेशन होतं. आजकाल आता नवीन नवीन ॲडव्हान्स ट्रीटमेंट इतके आलेले आहे, केमिकल पिलिंग आहे, प्रोसिजर्स आहे, लेझर ट्रीटमेंट्स आहे की त्याने पण बेस्ट रिझल्ट देऊ शकतो. मोठमोठे इन्स्टिट्यूट आहे ते 8 ते 10 दिवस शिकवतात आणि एक सर्टिफिकेट देतात. ॲक्च्युली कॉस्मेटॉलॉजी हा 8 ते 10 दिवसात शिकण्याचा विषयच नाही आहे सर. आपण काय म्हणतो, कहाँ से आते ये चमत्कारी लोग. नमस्कार मंडळी, आज कोच किरण पाटील पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपल्या समोर आहे एक डॉक्टर जी फक्त त्वचेसाठी नाही तर तुमच्या आत्मविश्वासासाठी, मानसिक शांततेसाठी आणि एक जबरदस्त असं हॉलिस्टिक सौंदर्यासाठी कार्यरत आहे. कॉस्मेटॉलॉजी, स्किन मेडिटेशन आणि लाईफस्टाईल कोचिंग याचं एक अद्भुत मिश्रण म्हणजेच डॉक्टर ज्योती खाडे मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. ज्योती मॅडम, तुमचं मनापासून स्वागत आहे आमच्या कोच किरण पाटील पॉडकास्ट या शो मध्ये. हॅलो. आज आपण बोलणार आहोत की हेअर फॉल पासून ग्लुटाथिओन पर्यंत, रेटिनॉल पासून ते फेक सोशल मीडिया व्हिडिओज पर्यंत सौंदर्य आणि सत्याच्या सीमारेषेच्या ह्या चालणाऱ्या प्रवासाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत ज्योती मॅडमशी. डॉक्टर ज्योती मॅडम, कॉस्मेटॉलॉजी आणि मेंटल वेलनेस याचा कनेक्शन तुम्ही कसं साधला? खूप म्हणजे कुठलाही स्किन डिसीज असो, कुठलाही स्किन प्रॉब्लेम असो, हा कुठे ना कुठेतरी आपल्या मेंटल हेल्थशी कनेक्टेड असतो. जसं एक साधं सोपं उदाहरण सांगते. एकदा एक मुलगा माझ्याकडे आला आणि त्याला खूप जास्त पिंपल्स होते. आल्यावर त्याने भली मोठी पाहिलंच येऊन माझ्या समोर टाकली आणि म्हणाला, मॅडम मी इतकी सगळी ट्रीटमेंट घेतली पण मला मनावा तसा रिझल्ट मिळत नाही आहे, माझा आत्मविश्वास पूर्ण गेला आहे. त्याने मित्रांसोबत जाणं सोडलं होतं, कॉलेजला तो जायचा नाही, नातेवाईकांमध्ये मिक्स सुद्धा व्हायचा नाही, त्याचा कॉन्फिडन्सच कमी झाला एकदम. हो, म्हणजे स्ट्रेसमुळे. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा कॉर्टिझॉल नावाचा जे हार्मोन असतो त्याचं सिक्रेशन वाढतं. म्हणजे स्ट्रेस कधी घ्यायचंच नाही? बिलकुल नाही. व्हेरी नाईस. स्ट्रेसमुळे काय होतं, तुम्ही जेवढे कुठलाही डिसीज असो, सोरायसिस, एक्झिमा, या डिसीज मध्ये पण 50% रिझल्ट मेडिटेशननी मिळतो. त्याच्यामुळे आपलं मेन आहे, आपण स्ट्रेसवर पण तितकंच काम केलं पाहिजे आणि ट्रीटमेंटवर पण तितकंच काम केलं पाहिजे. तेव्हा त्याच्याकडे पाहायला म्हटलं ठीक आहे.
आणि ट्रीटमेंट एकदम व्यवस्थित होती. मी काही वेगळं काही देणार नव्हते, पण त्याला म्हटलं ठीक आहे, तू असं आनंदी राहा. पिंपल्स म्हणजे काय आहे, आपले इन्व्हाइट न केलेले गेस्ट म्हणतो आपण, पण त्यांना आपल्याला घालवायचं आहे, जबरदस्तीने दार बंद करू आपण त्याच्यासाठी. तू एकदा हॅप्पी राहा, मिक्स हो, तुझ्या हॉबीज बघ आणि 100% तुला रिझल्ट मिळणार. तू म्हणे खरं का मॅडम? मी म्हटलं हो. मग आणि मग काय त्या थोड्याशा केमिकल पिल केल्या, छान थोडी मेडिसिन दिली. 20 दिवसानंतर तो जेव्हा आला 70% त्याचं इन्फेक्शन कमी झालं होतं. 20 दिवसामध्ये? की गोड स्माईल त्याची. म्हणे मॅम मला खरंच मला आधी तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. तर काही असं वेगळं केलं नव्हतं, फक्त काय त्याला थोडं मेडिटेशन करायला सांगितलं, मिक्स व्हायला सांगितलं. आणि कुठे ना कुठेतरी आपणही या गोष्टीला जबाबदार असतो. आपण कसं कोणाला भेटलं ना, अरे तुझ्या चेहऱ्याला काय झालं, किती लट्ट झाली, किती काळी झाली, काय करून ठेवलं. ऍक्च्युअली आपण हे गोष्ट पण स्टॉप करायला पाहिजे. आपण भेटल्यावर पण ठीक आहे कसं आहे असं विचारायला पाहिजे. त्यामुळे मी मेडिटेशनला आणि त्याच्या मेंटल हेल्थला खूप जास्त इम्पॉर्टंट देते आणि प्रत्येकाने द्यायला पाहिजे. आणि त्याचे रिझल्ट त्याच्यामुळे मिळतात. म्हणजे 50% OPD, 50% पेशंट माझे पिंपल्सचे आहेत आणि आम्ही 100% रिझल्ट देतो. व्हेरी नाईस. हो, येस. आता बऱ्याच वेळेला पिंपल्स येतात, तर त्याचं मुख्य कारण काय असतं आणि याच्यासाठी ट्रीटमेंट सोबत काय काळजी घेण्याचा सल्ला तुम्ही द्याल? काही जणांना हिवाळ्यात पिंपल्स येतात, काही जणांना उन्हाळ्यात येतात, काही जणांना पावसाळ्यात पण येतात, वर्षभर कोणाला येत असतात. तर ते पिंपल्स ऍक्च्युअली आपली जी स्किन असते त्याच्यावर स्वीट ग्लॅस असतात, त्याच्यामधून सीबम सिक्रेशन होते. ते सगळ्यांना होतं. म्हणजे तुमचे ड्राय स्किन असू द्या, ऑइली असू द्या, कुठलेही. फक्त ड्राय स्किन वाल्यांना कमी होतं, ऑइली स्किन आहे ते जास्त होतं. अच्छा, हा राईट. पण ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट पण कमी, त्यांचं ऑइल सिक्रेशन कमी, त्याचं टेक्स्चर तसं आहे स्किनचं. ओके. तर ते इम्पॉर्टंट पण असतं. ते आपल्या स्किनचं टेम्परेचर मेंटेन ठेवतं ऍक्च्युअली. आणि ते पण काय होतं, हार्मोनल चेंजेसमुळे म्हणा किंवा यंग एजमुळे म्हणा किंवा स्ट्रेसमुळे, टेन्शन, तुमची व्यवस्थित काळजी नाही, तुमचा डाएट पण आला त्याच्यामध्ये. ऑइली स्पाइस. हो, डाएट हा किती टक्के असतो त्याच्यामध्ये साधारण? खूप, म्हणजे मला असं वाटतं 60% तरी डाएट असेल. येस. म्हणजे जे लोक डीप फ्राय, ज्यांचे आता ऑलरेडी स्किन ऑइली आहे, मग ते परत वडापाव खात आहे, पिझ्झा खात आहे, जे डीप फ्राय सगळं, समोसा, कचोरी, हे जर तुम्ही खात असाल तुमचं ऑइल सिक्रेशन वाढेल. जेव्हा तुमचं ऑइल सिक्रेशन वाढणार तेव्हा तिथे इन्फेक्शन तयार होणार आणि वरचं जे छिद्र ते बंद होणार. हा, मग त्याच्यामुळे ते आतमध्ये तो पस इन्फेक्शन होईल आणि पिंपल्स येतील तुम्हाला तिथे. आणि खूप जणांना सवय असते पिंपल्स आला की हात लावणार, नका, असं कधीही करू नका. स्वतःहून नाही. आणि केसांना ऑइल नाही लावायला पाहिजे. काही काही लोकांना रोज तेल लावायची सवय असतं, मग तेच ऑइल पण चेहऱ्यावर उतरतं, त्याच्यामुळे पिंपल्स वाढणार. तुम्ही प्रॉपर डाएट कंट्रोल करायला पाहिजे आणि बाहेरून आलं की तुम्ही न विसरता चेहरा क्लीन करायला पाहिजे. तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही एक फोमिंग फेस वॉश वापरा. ड्राय स्किन वाल्यांना पण कधी कधी पिंपल्स येतात, मग त्यांनी एक माइल्ड फेस वॉश वापरायला पाहिजे. काही हरकत नाही. स्ट्रेस घ्यायला नाही, टेन्शन घ्यायचं नाही. येतात पिंपल्स आणि जातातही. इतकं स्ट्रेसने तुमचे पिंपल्स कमी नाही होणार आहे. बरोबर. पण आपण व्यवस्थित केमिकल पिल, आजकाल खूप छान छान केमिकल पिल आहे, ब्लॅक पिल आहे, ॲझिलिक ऍसिड पिल आहे, अतिशय इफेक्टिव्ह आहे. म्हणजे माझा कुठलाही पेशंट, कधी कधी कुणाला केलॉइडल ॲक्ने असतात अक्षरशः मोठे मोठे, आणि ते म्हणजे त्याच्यामुळे त्यांचा चेहरा पण इतका विद्रूप दिसतो. पण आपण जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर एकदम 3 महिन्यामध्ये आपण त्याचं क्लिअर करू शकतो आपण. येस. ज्योती मॅडम, 2003 पासून आजपर्यंतचा जो काही प्रवास झाला आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले चॅलेंजेस आले आणि त्या चॅलेंजेसवर कशा पद्धतीने तुम्ही मात करत गेले? ऍक्च्युली 2003ला मी सुरुवातीला OPD चालू केली. थोडंसं तेव्हा माझं लग्न वगैरे व्हायचं होतं, तर आईने खूप सपोर्ट केला. OPD चालू करण्याचा विचार का आला की OPD चालू करायची? असं झालं की मी मेडिकल ऑफिसर होते तेव्हा, आणि तेव्हा मग कसं वर्कलोड खूप जास्त होतं. आणि एकदा असं डिस्ट्रिक्ट ऑफिसर आले आणि आमचे जे हेड होते त्यांना एकदम काहीतरी असा इश्यू झाला होता आणि काहीतरी बोलायला लागले त्यांना वगैरे. तेव्हा मला असं वाटलं की मी इतका वेळ हे लोक जॉब करतात, नाईट ड्युटी करतात, तरी पण कुणाच्या तरी प्रेशरमध्ये ते राहतात. मग मला असं वाटलं की मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे, मी जॉब तर याच्यानंतर करणार नाही. मग त्यानंतर मी रिझाईन पण दिलं होतं आणि आई वडिलांना सांगितलं की मला माझी स्वतःची OPD चालू करायची. जॉबच का, म्हणजे जॉब सोडून व्यवसायच का? असं व्यवसाय म्हणजे आपण कसं राहते, व्यवसायामध्ये आपण जितकं पाहिजे तितकं सक्सेस होऊ शकतो. बिझनेसमध्ये एक जॉब म्हटलं की तुमचं लिमिटेशन आलं. स्वप्न पूर्ण करायचे असेल तर व्यवसाय करा, फॅमिली बघायची असेल तर मग तुम्ही
जॉब नोकरी नोकरी करा, करा. पण तुमचे स्वप्न जर पूर्ण करायचे असेल तर तुम्ही नक्कीच व्यवसाय करायला पाहिजे. आणि मला एक सांगताना खरंच आनंद होतो आजही की माझ्या घरच्यांनी, माझ्या भावाने वगैरे इतका सपोर्ट केला, बहीण भावांचा खूप जास्त. तेव्हा आम्ही एक छोटंसं शॉप सुरुवात करताना की आपल्याला कसं मिळेल, सक्सेस मिळेल की नाही मिळेल, तर आम्ही थोडंसं कमी रेटचं, पण माझा भाऊ म्हणाला की आपण बोर्ड आहे ना मेन चौकात लावूया. तुझं शॉप जरी आतमध्ये असेल ना तरी बोर्ड अशा ठिकाणी लावू की सगळ्यांना तो दिसायला पाहिजे. मार्केटिंग खूपच महत्वाची आहे आणि ते तुम्ही चांगलं मार्केटिंग खूप ओळखलं. महत्वाची. ते माझ्या भावानी ओळखलं, माझ्या बहिणींनी. आम्ही तेव्हा, आणि कसं आहे, मी माझ्या लाईफ मध्ये वेटिंग पिरियड नाही पाहिला, खरोखर नाही पाहिला. म्हणजे असं म्हणतात की डॉक्टरांना वेटिंग पिरियड असतो, पण माझ्या महिने तर लाईन नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. बस मी ओपीडी चालू केली आणि मग काय मी कॅम्प वगैरे अरेंज करत बसली. आणि तेव्हा जेव्हा 22 वर्ष आधीचा काळ कसा होता, एक फॅमिली डॉक्टर असा तो कन्सेप्ट होता. आणि असं कसं आपलं कम्युनिकेशन खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. आता तुम्ही क्रिकेटर जितेश शर्मा तो माझा फॅमिली पेशंट आहे. हो येस. तो म्हणजे तेव्हा असं एकदम माझे फॅमिली टच, आणि त्याची आई वगैरे अशी, अगं ज्योती तुझ्याशी बोललं ना मला खूप छान, मला सगळं दुःख विसरल्यासारखं. तर तो जो हे होता ना, काय म्हणतो आपण, टच, ते त्यावेळेस होतं. येस, पर्सनल टच जो होता ना, म्हणजे कधी कधी पेशंट म्हणतात ना की ते फिवरसाठी यायचे आणि मग मला असं पण डोकं काबर दुखत आहे, मग मला असं टेन्शन आहे, मग मी त्यांना म्हणायचे की जाऊ द्या ना, इग्नोर करा. तुम्ही टेन्शन घेऊन टेन्शन वाढवणारच आहे, तुम्ही इग्नोर करा. म्हणजे मी तेव्हापासून, बघा मला आता आठवते, मी तेव्हापासून मेडिटेशनवर काम करत होते. तुमचा पहिल्या पेशंटचा अनुभव कसा होता? सगळ्यात पहिला पेशंट? सगळ्यात पहिला पेशंट आता 22 वर्ष आधी माझ्याकडे चुकून आलेला होता. म्हणजे तेव्हा कुठलेच तेव्हा कुठलेच क्लिनिक वगैरे सगळे बंद होते. मला वाटतं तेव्हा तो चुकून माझ्याकडे आला होता. पण मला असं वाटतं की त्याला मी लगेच 2 दिवसात अगदी छान केलं. त्यानंतर त्याचे ते इन्फेक्शन, त्याला सर्दी खोकला काहीतरी होतं, तर आणि थोडं इचिंग पण होतं. तेव्हा ते इन्फेक्शन त्याचं कमी झाल्यानंतर लगेच त्याला दुसरी त्यांनी मुलीला पण आणलं. मॅडम आपका रिझल्ट तो बहुत अच्छा है, बहुत मुझे एकदम अच्छा लगा. नंतर ते असं करू करू मग माझ्याकडे तो पेशंट माझा लाईफ टाईम माझं एक आहे की जे माझ्याकडे पहिल्यांदा येईल ते माझे लाईफ टाईम पेशंट बनतात. असं. व्हेरी नाईस. येस. केसांची काळजी कशी घ्यायला पाहिजे? बऱ्याच वेळेला असं होतं की काळजी न घेतल्यामुळे विरळ होतात, मग बरेचसे लोक टकले होतात, किंवा स्त्रियांचे देखील खूप विरळ होऊन त्यांचे पण खूप केस जाऊन टकले दिसतात, मग दिसायला छान दिसत नाही. तर मग आधीच काळजी कशी घेतली पाहिजे? अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण केसाची काळजी घ्यायला पाहिजे. खूपदा खूप जणांना हेअरफॉल जो असतो ना, हा जो टिलोजन फेजमुळे असतो. सर, टिलोजन फेज म्हणजे काय? आपले मुळं काही काळाकरता झोपी गेलेले असतात. त्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला बराच हेअरफॉल होतो, आणि खूप जणांना त्याच्यामध्ये टेन्शन येतं की हेअरफॉल का होत आहे, हेअरफॉल का होत आहे. हा, मग हे मेडिसिन घेणार, ते ऑनलाईन घेणार, पण ते हळूहळू कसं, तुम्ही एक साध्या सरळ गोष्टी तुम्ही फॉलो केल्या ना, तो हेअरफॉल तुमचा लगेच कंट्रोल येईल. तुम्ही सल्फेट फ्री, पॅराबिन फ्री शॅम्पू वापरा. केसांना रोज ऑइल लावायची गरज नाही आहे. जेव्हा तुम्ही रोज तेल लावता, आता बघा, आधी तुम्हाला आठवत असेल पावसाळ्यामध्ये लाईटवर किडे वगैरे असेल की आपण कसं कागदाला असं नारियल तेल लावून लटकून ठेवायचं, मग त्याला ते सगळे किडे चिपकायचे. जर तुम्ही केसांना तेल लावाल, तुमच्या केसांना धूळ चिपकेल, सगळं घाण चिपकेल, डॅन्ड्रफ होईल, फंगल इन्फेक्शन होईल. त्याच्यामुळे तुम्ही रोज तेल लावायची गरज नाही आहे. उद्या केस धुवायचे तुम्ही आज रात्री लावा, सकाळी धुवायचे, ऑइली तुमचे हे असेल, स्काल्प असेल तर तुम्ही अर्धा तास आधी लावा. ठीक आहे. केस ओले असताना बिलकुल विंचरू नका. आणि खूप जणांना काय सवय असते माहिती आहे का, आता माझे केस गळत आहे मग मी विंचरणारच नाही. अतिशय चुकीचे आहे. उलट तुम्ही जर केस रोज व्यवस्थित विंचरले, गळत असेल तर गळू द्या, काही नाही. रोज व्यवस्थित विंचरले ना, त्या स्काल्पला स्टिम्युलेशन होईल, तिथला ब्लड सप्लाय होईल, उलट तुमचा हेअरफॉल असेल तो कंट्रोल होईल. आणि बाकी जर तुमचा खूप जास्त हेअरफॉल असेल, अतिशय थिन होत असेल हेअर, तर तुम्ही डॉक्टरना कन्सल्ट करायला पाहिजे. कधी कधी थायरॉइडमुळे किंवा अँड्रोजेनिक ॲलोपेशिया हे बाकीचे डिसीज आहे का, किंवा हिमोग्लोबिन कमी आहे का, किंवा हार्मोनल इश्यूज आहे का, त्यासाठी तुम्ही डॉक्टरना कन्सल्टच करायला पाहिजे. एक माझ्याकडे लेडीज आली होती, स्काल्प अतिशय थिन झालेला होता, आणि गेली 6 महिने इन्स्टाच्या मेडिसिन ते असतात ना, गमीज, 6 महिने झाले मॅडम मी घेत आहे, मला बिलकुल आराम नाही. हे तेल वापरलं, ते तेल वापरलं, जे सांगतो ते तेल वापरत आहे. मग मी तिला बघितलं आणि तिच्यात थोडं सिम्पल टेस्ट केला, थायरॉइड खूप जास्त वाढला होता. हो, म्हणजे तिला थायरॉइडमुळे हेअरफॉल होता.
म्हणजे आपण जर तुम्हाला अतिशय जास्त हेअरफॉल होत असेल ना तर तुम्ही डॉक्टरना कन्सल्ट करायला पाहिजे. आणि मनाने इन्स्टावरच्या गोळ्या, कारण कसं आहे निदान सगळ्यात महत्वाचं आहे सर. तुम्हाला हेअरफॉल कशामुळे होतो ते खूप महत्वाचं, ते फार महत्वाचं आहे, ते बघा आणि त्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट घ्या. अच्छा. हा. आणि खूप जणांना असं असते टाईट पोनी बांधतात, त्याच्यामुळे त्यांचे रूट हळूहळू डॅमेज होत जातात. मग ते रूट डॅमेज झाल्यामुळे त्यांना परत त्यांचा स्काल्प हा त्यांचा फोरहेड मागे जायला लागतो. त्याला म्हणतात ट्रॅक्शन ॲलोपेशिया. जे टाईट पोनी बांधतात त्यांना ट्रॅक्शन ॲलोपेशिया. येस. ॲलोपेशिया म्हणजे नेमकं काय? ॲलोपेशिया म्हणजे ऍक्च्युअली असतो त्याच्यामध्ये प्रकार आहे. अँड्रोजेनिक ॲलोपेशिया, जो आपण जेनेटिक पिढ्याने पिढ्या आपल्याला गिफ्ट भेटतो, आपल्याला नको असतं ते गिफ्ट कोणालाच नको असतो, पण ते आपल्याला मिळतं खूप जणांना. हा. येस. होलसेल. अँड्रोजेनिक ॲलोपेशिया म्हणजे बाळनेस, जे मेल पॅटर्न, फिमेल मध्ये पण मेल मध्ये थोडं जास्त असतं. त्या पोर्शनवर बाल येतं. हा. आणि तो पॅटर्न वाईज असतो. जसं की ट्रॅक्शन ॲलोपेशिया म्हणजे ती का बरं, त्याचा कॉज काय, ते टाईट तिची पोरी बांधत आहे, त्याच्यामुळे रूट तिचे मागे चालले म्हणून तिला समोरून हेअरफॉल होत आहे. आता अँड्रोजेनिक ॲलोपेशिया मध्ये काय होत आहे, तुमचा हा यम पॅटर्न बाळनेस होणार मेल मध्ये, किंवा तुमच्या ह्या साईडला थिन होईल, तर तो झाला अँड्रोजेनिक ॲलोपेशिया. जर तुमच्या आजोबांना असेल, मामांना असेल, म्हणजे वडिलोपार्जित म्हणजे म्हटलं ना आपल्याला म्हणजे जे गिफ्ट आवडत नाही ते आपल्याला मिळतं. येस येस. तर तो पण आपण कंट्रोल करू शकतो जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर. आपण अँड्रोजेनिक ॲलोपेशिया आपला कंट्रोल मीन्स आपण पोस्टपोन करू शकतो. म्हणजे असं नाही की मी आता ट्रीटमेंट घेतली आणि 3-4 महिने घेतल्यानंतर माझे केस कधीही घडणार नाही, असं होत नाही. बिलकुल नाही, बिलकुल नाही. हार्मोन्स कंटिन्यू शरीरातले चेंज होत राहतात. तो डीएचटी डायहायड्रो टेस्टोस्टेरॉन हार्मोन त्याच्यामध्ये लेवल वाढते. अँड्रोजेनिक ॲलोपेशिया ज्याला म्हणतो मेल पॅटर्न फिमेल पॅटर्न बाल्डनेस, आणि ते मुळाला ब्लॉक करतात. त्याच्यामुळे हळूहळू ते रूट आहे ना तिथून डॅमेज नष्ट होऊन जातात. आणि त्याच्यामुळे रूटच नसेल तर केस पण येणार नाही. बरोबर आहे. तर मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, आजकाल मिनोक्सिडिल मेडिसिन किंवा आपल्याला काही मेडिसिन घ्यावं लागेल ज्याने ते हार्मोन कमी होईल. हा. येस. अजून आता PRP, प्लाझ्मा थेरपी, एक्झोझोम्स इंजेक्शन, मेझोपोलेशन ही बेस्ट ट्रीटमेंट आहे. म्हणजे माझे अजून चांगला इफेक्ट होतो. बेस्ट माझे अजून 10 वर्षापासूनचे पेशंट आहे. दरवर्षी न चुकता 3 सेशन ते घेतात. मी त्यांना सांगितलं जो पण तुम्हाला असं वाटतं की असंच दिसायला पाहिजे, तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटची गरज नाही पडली पाहिजे, म्हणजे तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट तुमचे टाळू शकता. आणि त्याचे साईड इफेक्टही काही नाही. बिलकुल. PRP म्हणजे काय, तुमचं स्वतःचं ब्लड. बरोबर. तुमच्या ब्लड पासूनच प्लाझ्मा आपण काय करतो, स्वतःच्या ब्लड पासून वापरतो. आणि तो आपण हेअरवर डर्मरोडने फिरू शकतो किंवा आपण इंजेक्ट पण करू शकतो. आणि ते पेनलेस असतं, खूप पेन वगैरे नाही. येस. पण तुम्ही जो पण तुम्हाला असं वाटते की मला असं दिसायचं आहे, मला माझे केस पाहिजे असे, तर तो पण तुम्ही ते कंटिन्यू मध्ये ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला वाटते 50-60 की ठीक आहे बाबा आता मला टक्कल झालं तरी चालेल, इट्स ओके, बंद करा. मेल पॅटर्न किंवा फिमेल पॅटर्न बाल्डनेस आपण न्यूट्रिशन पिल्स किंवा सप्लिमेंटनी कमी करू शकतो का? काय संबंध सर, तुम्ही सांगा. आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देते. एखादी अशक्त बाई आहे, जी विकनेस आहे, तिच्या डोक्यावर भरपूर केस असतात, राईट. त्या व्यतिरिक्त एखादा व्यक्ती तो हेल्दी लाईफस्टाईल आहे, जिम जातो, प्रोटीन घेतो, सगळं. जसे आता तुम्ही ऍक्टर बघतात, अक्षय खन्ना, त्याच्यामध्ये काही न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे का? टक्कल पडत आहे ना त्याचं, काही संबंधच नाहीये. अँड्रोजेनिक ॲलोपेशिया याच्यामध्ये तुम्ही न्यूट्रिशनल पिल्स घेऊन तुम्ही नाही हे करू शकत. त्याच्यामध्ये हार्मोनल चेंजेसमुळे तो होतो, DHT लेवल वाढल्यामुळे होतो, तेच तुम्हाला कंट्रोल करावं लागतं. त्याच्यामुळे तुम्ही किती न्यूट्रिशनल पिल्स घ्या, तो तुम्हाला यायचा असेल. येस. तुम्ही त्याला बाकी मेडिसिननी पण न्यूट्रिशनल पिल्सचा आणि त्याचा संबंधच नाहीये. आज एक हेल्दी माणूस, अनुपम खेर बघा, हेल्दी आहे, टक्कल आहे ना त्याचं, भरपूर पैसा आहे त्याच्याकडे, काही स्ट्रेस नाहीये. बिलकुल. असे खूप सारे आहे जे एकदम हेल्दी आहेत, हेल्दी लाईफस्टाईल आहे, पण त्यांचं टक्कल आहे. मग तुम्ही न्यूट्रिशनल पिल्स घेऊन कसं काय टाळू शकता, राईट. त्याच्यामुळे आणि खूप जणांना सवय असतं, ते असं ऍड बघतात इन्स्टावरची आणि ते घ्यायला सुरुवात. एक पेशंट आला होता, मॅडम 6 महीने से ले रहा हूं ये टैबलेट. मी म्हटलं कशाला? म्हणे हेअरफॉल, इसमें लिखा है ना, ये बोल रहा ना कि इसमें हेयरफॉल कम होगा. म्हटलं हुआ क्या? नहीं हुआ.
एक अमन नावाचा पेशेंट होता, नहीं हो रहा मैम, मैं ले ही रहा, ले इसे बायोटिन नहीं, ये है, मतलब उसमें डेफिशिएंसी की वजह से तुझे हेयर फॉल है ही नहीं, ये एंड्रोजेनिक एलोपेशिया है, ये तुझे जेनेटिकली है, ये नहीं होगा, फिर क्या करू. अभी म्हणजे त्याला इतकं जास्त होता की त्याला मग थोडं हेअर ट्रान्सप्लांट करा, कारण त्यांनी बऱ्यापैकी खूप लेट केलं. त्यांनी ऍक्च्युली त्यांनी सुरुवातीला ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे होती. त्यांनी ट्रीटमेंट घेतली, पण इन्स्टावरची ट्रीटमेंट घेतली. होलसेल मधली ट्रीटमेंट घेतली. पण आता ठीक आहे, आता मी त्याला PRP चालू केलेली आहे. त्याला प्रॉपर ड्युटास्टेरॉइड, फिनास्टेरॉइड ह्या जे टॅबलेट असतात त्याने ते हार्मोन बॅलन्स होते. आणि मिनटॉप, मिनोक्सिडिल, आजकाल हेअर ग्रोथ सिरम पण निघाले, स्टेम सेल सिरम निघालेले आहे, जे आपण अँड्रोजेनिक एलोपेशिया आपला पोस्टपोन करतो. तर तो आता हॅप्पी आहे आणि रेग्युलर येत आहे आता असं. ग्लुटाथिओन जे आज सोशल मीडियावर मॅजिक फॉर्म्युला म्हणून पिच केलं जातं, पण यामागचं खरं सत्य काय आहे? आजकाल असं ग्लुटाथिओनची मी इतकी ऍड बघते की क्या आपको सेलिब्रिटी जैसा ग्लो चाहिए तो ग्लुटाथिओन लीजिए. ऍक्च्युली सेलिब्रिटीज आहे त्या फक्त ग्लुटाथिओन घेत नाही, त्या खूप एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट घेतात, त्या फिलर्स घेतात, बोटॉक्स घेणार, फक्त त्या ग्लुटाथिओनवर डिपेंड नाही आहे. पण ऍक्च्युली मला सांगायचं वाटतं की ग्लुटाथिओन आहे काय. ग्लुटाथिओन एक अमेझिंग अँटीऑक्सिडंट आहे जे आपल्या शरीरामध्येच तयार होतो. येस, आधी लिव्हर सोरायसिससाठी, लिव्हरसाठी ग्लुटाथिओन वापरायचे. मग डॉक्टरांना समजतं की ज्या ज्या लोकांना ग्लुटाथिओन देत आहे त्यांचे ब्लॅक स्पॉट जात आहे, त्यांची स्किन ग्लो करत आहे, ते छान दिसत आहे. मग डॉक्टरने अशी जादूची कांडी फिरवली आणि हा ग्लुटाथिओनचा शोध लागला की ते फेअरनेससाठी. पण ऍक्च्युली आपण रंग आपला जो मुख्य मेन कलर असेल, जर तुम्ही सावळे असाल, काळे असाल किंवा कुठले, तो रंग आपण ग्लुटाथिओनने चेंज नाही करू शकत. ठीक आहे, तुमचा नॅचरल ग्लो तुम्हाला ग्लुटाथिओनने येतो. म्हणजे जो आपल्या कपड्याच्या आतील जो कलर असतो तो आपला मेन कलर असतो. येस, आणि ग्लुटाथिओन आहे, बेस्ट आहे. ग्लुटाथिओन तुमचा स्ट्रेस कमी करतं. ग्लुटाथिओन हे रिंकल्ससाठी बेस्ट आहे. अँटी एजिंग रिझल्ट त्याचे अमेझिंग आहे. ब्लॅक स्पॉट कमी करतं, हायपर पिगमेंटेशन कमी करतं. ह्यासाठी तुम्हाला ग्लुटाथिओन घेत असाल तर ऑलवेज वेलकम. पण जर मी काळी आहे आणि मी एकदम फॉरेनर सारखी गोरी वेलकम, नाही, ते शक्य नाही. आम्ही आणि कसं आहे ना, लोक सौंदर्य म्हणजे काय म्हणतात की गोरं फेअरनेस हे सौंदर्य नाही आहे. इव्हन टोन, एक काय म्हणतो आपण, हेल्दी स्किन ही सुंदर स्किन आहे. गोरी स्किन ही सुंदर स्किन नाही आहे. हेल्दी स्किन पाहिजे. येस, आणि तसे सौंदर्य मला असं वाटतं की तुमचं बिहेवियर ठरवतं. तुमचं सौंदर्य कसं आहे, तुमचं वागणूक, तुमचं काइंड हार्ट, त्याच्यामुळे तुमची बुद्धिमत्ता, आणि थर्ड नंबरवर आहे तुमचा स्किन टोन. कारण बराक ओबामा बघा, तो बुद्धिमान आहे, आपल्याला तो हँडसमच वाटतो. मला फार आवडतो बराक ओबामा, म्हणजे मी फॅन आहे त्याची. येस, तर असं आहे. तर तुमचं सौंदर्य, आणि लोकांना पण अशी खराब सवय असते, अरे की आधी काळी, ही इतकी काळी नव्हती, आमच्या घरात तर असं कोणीच काळं नाही आहे. तुम्ही रंगावरून सौंदर्य ठरवू नका, ती व्यक्ती कशी आहे. येस, आणि तुमचं स्किन चांगलं असेल, हेल्दी असेल तर तुम्ही सुंदरच दिसणार आहे. सुंदर स्माइल पाहिजे, तुम्ही पर्सन म्हणून चांगले पाहिजे, तर तुम्ही सुंदरच दिसणार. ग्लुटाथिओन घ्या, पण तुमचा कलर हायपर पिगमेंटेशन असेल तर घ्या. माझ्या मैत्रिणीला मी रिंकल्ससाठी, अंडर आय तिला ब्लॅक सर्कल होते, त्यासाठी तिला ग्लुटाथिओन दिलं होतं, इंजेक्शन दिलं होतं. इंजेक्शन जास्त इफेक्टिव्ह आहे टॅबलेटपेक्षा. टॅबलेट ऍब्झॉर्प्शन होत नाही, त्यामुळे आम्ही इंजेक्शन जास्त देतो. पण तिला मेलॅझ्मा होता. ती म्हणे, अगं ज्योती, रिंकल्स मला ब्लॅक सर्कल म्हणजे कमी झाले 20%, पण माझे मेलॅझ्मा 90% कमी झाला. तुम्ही म्हटलं अरे वा, म्हणजे मेलॅझ्मावर पण खूप जास्त, मेलॅझ्मा म्हणजे वांगवर ग्लुटाथिओनचा खूप जास्त छान इफेक्ट आहे. येस, पण तुम्ही रंग म्हणजे एकदम फेअर कॉम्प्लेक्शनसाठी ग्लुटाथिओन इफेक्टिव्ह नाही आहे. मी तसं रिकमेंड करत नाही माझ्या पेशंटला. येस, आणि अशा ज्या ऍड आहे त्यावर जाऊ नका. तुमचा मूड कलर आहे तो चेंज होत नाही. तुम्ही 2 टोन 3 टोन ग्लुटाथिओनने शेड तुम्ही हे चेंज करू शकता. अजून कॉम्प्लेक्स तुम्ही चेंज फेअर करू शकता. पण अतिशय म्हणजे तुम्ही सावळे आहे तर तुम्ही एकदम फेअर ग्लुटाथिओनने होणार नाही. आणि त्यानंतर मेंटेनन्स पण खूप आहे. म्हणजे तुम्ही ग्लुटाथिओन घेत असाल तर तुम्ही सन एक्सपोजर पण टाळायला पाहिजे, सनस्क्रीन वापरायला पाहिजे, तुमची लाईफस्टाईल पण हेल्दी पाहिजे. म्हणजे ग्लुटाथिओन पण घेताय, इकडे काही पण खाताय, उन्हात पण जात आहे, गोव्यालाही फिरायचं आहे. आणि मग माझं पेशंट म्हणजे मी ग्लुटाथिओन घेतलं मॅडम आणि माझा चेहरा काळा झाला. म्हटलं का झाला, तुम्ही गोव्याला जाऊन आली. ते नाही, तुम्हाला ती काळजी पण घ्या. येस, तुम्हाला ती काळजीही घ्यावं लागेल.
ग्लुटाथिओन बेस्ट आहे, पण बाकी पण तुम्ही केअर घ्यायला पाहिजे. ओके. ज्योती मॅडम, रेटिनॉल ही चमत्कारिक रासायनिक गोष्ट की चुकीच्या वापरामुळे त्वचेसाठी काही धोकादायक वगैरे आहे का? रेटिनॉल ही धोकादायकच नाही आहे. रेटिनॉल हा बॉस आहे, अँटी एजिंगचा बॉस जे म्हणतो तो रेटिनॉल. हा विटॅमिन एच्या फॅमिलीमधला आहे. विटॅमिन ए जे आपल्यासाठी आवश्यक असते त्या फॅमिलीमधलाच रेटिनॉल आलेला आहे. पण प्रॉब्लेम काय होतो, कधी वापरायचा, कधी चालू करायचा, लोकांना ही नॉलेज नसते. आजकाल लोक कसे इन्स्टावर बघून लगेच चालू करतात रेटिनॉल लावणं. ऍक्च्युली रेटिनॉलने आपल्या स्किनमध्ये जे कोलॅजिन असतं त्याला बूस्ट केलं जातं, त्याच्यामुळे ते अँटी एजिंग अमेझिंग होतं रेटिनॉलने. पण आता रेटिनॉलमध्ये कसं असे प्रकार असतात 0.02, 0.03 आणि 0.01. आता 0.02 किंवा 0.03 हा असतो पिंपल्स, ब्लॅक स्पॉट यासाठी वापरायचा असतो आणि त्याचं 2 आवर्स किंवा 3 आवर्स आणि ते नाईटलाच वापरायचं असते. तर ते पेशंट येतात आणि रात्रभर लावतात ऍड बघून. त्याच्यामध्ये अशी एक ऍड आहे रेटिनॉल क्रीमची आणि पिंपल्सची ऍड आहे आणि त्याच्यामध्ये बाकी काही दिलेलं नाही आहे. बिफोर आफ्टरचा फोटो दिलेला आहे आणि लोक काय करतात, ती क्रीम घेणार आणि रात्रभर लावणार, सकाळी सनस्क्रीन नाही काय नाही, मग चेहरा सगळा रेड होईल. रेटिनॉल बेस्ट आहे, पण कधी तुम्ही योग्य पद्धतीने वापर केला तर. तुम्ही योग्य पद्धतीने वापर नाही केला तर त्याचे साईड इफेक्ट होणार. 0.01 जे आहे ते अँटी एजिंगसाठी रेटिनॉल वापरतात. त्या सिरममध्ये आपण हॅलोनिक सिरम, हॅलोनिक ऍसिड किंवा सेरामाइड्स असं विटॅमिन सी आणि रेटिनॉल असं कॉम्बिनेशन मधले जे सिरम आहे ते बेस्ट आहे. आणि ते लावताना पण आपण आणून जस्ट लावायचे नाही. सुरुवातीला तुम्ही मॉइश्चरायझर रेग्युलर लावता का, सनस्क्रीन व्यवस्थित लावता का, तुम्ही तुमच्या स्किनचा बेस आधी हे करा. रोज मॉइश्चरायझर लावा, रोज सनस्क्रीन लावा आणि नंतर मग रेटिनॉल चालू करा. ते पण वयाच्या 28 नंतर. त्याच्या आधी तुम्हाला गरज नाही राहत रेटिनॉल सिरमची, म्हणजे अँटी एजिंग सिरमची तुम्हाला गरज नाही राहत. 28 नंतर तुम्ही लावा आणि लावताना सुरुवातीला वीकली 2दा लावा, पॅच टेस्ट करा. जसं तुम्हाला सूट होईल तसं मग तुम्ही वाढवा आणि ते कंटिन्यू करा. खूप छान. तुम्ही तुमचे फाईन लाईन्स कमी करता, हायपर पिगमेंटेशन, ओपन पोर्स कमी करते आणि बेस्ट आहे. लोक तुम्ही म्हातारे होत नाही. जे लोक रेटिनॉल लवकर चालू करतात त्यांची स्किन अशी काय म्हणतात शायनी दिसते, इव्हन टोन दिसतो त्यांचा. आणि कोरड्या त्वचेसाठी वापरायचे की दोन्हीच त्वचेसाठी, पण तुम्ही मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. हा. आणि आता कसं रेटिनॉल जे आहे जे अँटी एजिंग साठी जे रेटिनॉल आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी त्याने हायलोनिक ऍसिडचा वापर केला आहे. रात्री लावायचं. येस. आणि मॉइश्चरायझर सकाळी लावायचं. नाही, रेटिनॉल हे रात्री लावायचं, पण रेटिनॉल लावायचे तुम्ही मॉइश्चरायझर लावा आणि त्याच्यावरती रेटिनॉल लावा. त्याच्यावरती लावायचं. येस. आणि त्याच्यामध्ये हायलोनिक ऍसिड असल्यामुळे हायलोनिक ऍसिड ही बेस्ट मॉइश्चरायझर आहे. ते आपल्या स्किनला छान टवटवीत ठेवतं. म्हणजे जे लोक हायलोनिक ऍसिड असलेलं मॉइश्चरायझर वापरतात त्यांना रिंकल्स येण्याचं प्रमाण खूप लेट येतं, लवकर रिंकल्स येत नाही. म्हणजे मी पण त्याची एक्झाम्पल आहे. मला अजून तरी प्रश्न मी विचारणारच होतो की ज्योती मॅडम, आज तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तर तुम्ही तुमची स्किन मेंटेन केली आहे, तर त्याचा सिंपल स्किन केअर माझं आधीपासून एकदम सिंपल स्किन केअर आहे. क्लिन्झर, नरिशमेंट आणि सनस्क्रीन लोशन. सनस्क्रीन लोशन बद्दल खूप लोकांना असं असतं की मी तर घरीच असते, लावायचं का? घरी असेल किंवा बाहेर असेल तुम्ही सनस्क्रीन लोशन लावायला पाहिजे, कारण आपण रेस प्रोटेक्शन करतो. सनस्क्रीन लोशन मी कधीही न चुकता म्हणजे वापरते. काही जरी झालं तरी सनस्क्रीन लोशन मी लावते. क्लिन्झिंग, माझी स्किन ड्राय आहे थोडीशी, तर त्याच्यामुळे मी अजूनपर्यंत म्हणजे मला जोपर्यंत आठवते मी अजूनही माझ्या चेहऱ्याला फेस वॉश किंवा साबण नाही लावला. मी क्लिन्झिंग लोशनच वापरते. त्याच्यामुळे मला अजून तरी टवटवीत राहते. क्लिन्झिंग लोशन तुझे नॅचरल ऑइल जात नाही ना बाहेर. आपण जर क्लिन्झर, ड्राय स्किन आहे माझी, तर आपण जर क्लिन्झर आपण जर फेस वॉश वापरला तर ते अजून आपल्या स्किनला ड्राय करतं. तर क्लिन्झिंग लोशनने काय होतं, ड्रायनेस येत नाही, तुमचं ऑइल तिथेच मेंटेन राहतं, त्याच्यामुळे तुम्हाला रिंकल्स येणार नाही. येस. ड्राय वाल्यांनी क्लिन्झिंग लोशन वापरायचं, त्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर वापरा. खूप जास्त स्किन केअर करायची गरज नाही आहे. आजकाल तर इन्स्टावर 7 स्टेप्स स्किन केअर रुटीन, म्हणजे तेवढं आपल्या स्किनमध्ये ऑब्झर्व पण होणार नाही. तर नाही, सिम्पल करा. क्लिन्झिंग करा, नरिश करा, सनस्क्रीन लोशन लावा, रात्रीला न चुकता स्किन क्लीन करा. कितीही म्हणजे वेळ झाला, किती थकले असेल तर तुम्ही चेहरा क्लीन करून झोपायला पाहिजे. आणि मग एखादा सिरम लावा, विटॅमिन सी किंवा मग 28 असेल तर तुम्ही रेटिनॉल वापरू शकता. सिंपल हे लावा. आणि यंग एज वाल्यांना इतकं काही लावायचं, टीनेजर्स वाल्यांना नाही, बिलकुल नाही. खूप जास्त करू नका. जास्त कराल
तर मग ते साईड इफेक्ट होईल. येस. मेलास्मा सारख्या स्किन कंडिशन साठी योग्य ट्रीटमेंट निवडताना डॉक्टरांची भूमिका किती महत्वाची असते? खूप महत्वाची आहे. मेलॅझमा म्हणजे सर आधी मी सुरुवातीला प्रॅक्टिस करायची ना, तेव्हा 10 पैकी 2 स्त्रियांना मेलॅझमा म्हणजे वांग, 10 पैकी 2 स्त्रियांना वांग असायचे. आता 10 पैकी 5 स्त्रियांना वांग आहे. म्हणजे याचं मेन कारण माहित असेल का, आपली स्क्रीनचा जो टाइम आहे तो खूप जास्त वाढलेला आहे. म्हणजे आपण झोपेत पण इन्स्टाचे व्हिडिओ रील्स आणि त्यामध्ये ब्ल्यू रेस खूप जास्त निघतात. म्हणजे आपण आणि ते आपल्या स्किनसाठी खूप जास्त हानिकारक असतात. आणि आपण सनस्क्रीन लोशन न चुकता वापरायला पाहिजे. खूप म्हटलं ना, खूप जण असं असतं की मी घरीच राहते, सनस्क्रीन वापरता का? नाही मी कुठे जात नाही, म्हणजे मी घरीच राहते. नाही आम्ही कुठे जात नाही. आणि मग तेच व्यक्ती अर्धा तास मैत्रिणीसोबत उन्हामध्ये बसून गोष्टी करणार, किंवा घरातही राहिले तरी तुम्हाला सनस्क्रीन, तुम्ही कुकिंग करता, सगळं हेडशी कॉन्टॅक्ट येतो ना, तुम्हाला सनस्क्रीन लोशन अतिशय आवश्यक आहे. येस. आणि तुम्ही ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन लोशन लावा. वांग जो आहे तो कसा तो त्याचा त्रास काही होत नाही, पण ते दिसायला चांगलं दिसत नाही. आणि त्याची ट्रीटमेंट जर तुम्ही लवकर आणि सेफ ट्रीटमेंट करा. वांगाची सेफ ट्रीटमेंट खूप महत्वाची आहे. आजकाल मार्केटमध्ये मोमेटाझॉन, हायड्रोक्विनाइन सारखे जे मेडिसिन्स आहे ते वांगाला खूप लवकर घालवतं, पण जेव्हा बंद कराल तेव्हा आधीपेक्षा वांग वाढेल, स्किन रेड होईल, कारण त्याने इरिटेशन होतं. आजकाल खूप सारे क्रीम्स मध्ये सुद्धा स्टिरॉइड्स असतात, ज्याच्या खूप साईड जे वांगावर वापरले जातात. आता ते काय म्हणतो आपण, कोरियन ग्लास फेशियल. कोरियन ग्लास नावाचे एक फेशियल आहे, त्याची ऍड येते आणि त्याच्यासोबत ते होम केअर प्रॉडक्ट मध्ये स्टिरॉइड देतात. स्टिरॉइडमुळे मेलॅझमा हळूहळू कमी होतो, पण तेव्हा जेव्हा बंद कराल तेव्हा तुम्हाला आधीपेक्षा वांग वाढेल, तुमची स्किन इरिटेट होईल, रेड होईल. अशा प्रॉडक्ट नका वापरू. मला सेफ प्रॉडक्ट वापरायला आवडते. आजकाल ऍडव्हान्स ट्रीटमेंट खूप छान आहे वांगावर, पण आम्हाला कसं असतं, प्रॉब्लेम असा असतो की एखादी जर शेतकरी महिला आहे, तिची ट्रीटमेंट आम्ही थोडी वेगळ्या पद्धतीने देतो, किंवा एक ऑफिशियल वर्क करत आहे तर तिला ट्रीटमेंट वेगळी असते. कारण सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे याच्यामध्ये, हार्मोनल इनबॅलन्स आणि सन एक्सपोजर, हे 2 मेन कारण आहे वांगाचे. स्ट्रेस पण आहे. कधी कधी हा जेनेटिकली पण असतो वांग, कोणाला प्रेग्नेन्सीमध्ये असतो, तर आपल्याला त्या गोष्टीवर पण ट्रीटमेंट करायची आहे. हार्मोनल इनबॅलन्स असेल तर आपला हार्मोनल बॅलन्स करावं लागेल. उन्हामध्ये तर तिला आपल्याला सन एक्सपोजर सनस्क्रीन लोशन द्यावी लागेल, किंवा तुम्ही साध्या गोष्टी, तुम्ही अम्ब्रेला घ्या उन्हामध्ये जात असाल तर, कव्हर करा, कॅप वापरा, सनग्लासेस वापरा. आता माझा एक पेशंट होता, बिल्डर होता तो, तुम्हाला कंटिन्यू मला असं उन्हात जावं लागतं. मी म्हणते मग तुम्ही अम्ब्रेला घ्या, कॅप लावा, हे लावा. त्याला खूप जास्त वांग, म्हणजे मॅडम खूप जास्त, पूर्ण चेहरा वांगाने खराब झालेला. पण आता मी त्याला एक थोडं एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट केली. एक्सपेन्सिव्ह पण असतात आणि आपले माइल्ड ट्रीटमेंट पण असतात, ज्याने आपण चांगला इफेक्ट होतो. जसं की पिलिंग ट्रीटमेंट आहे, केमिकल पील आहे, काही लेझर पिलिंग ट्रीटमेंट्स आहे, त्याने वांगावर अमेझिंग रिझल्ट्स आहे. कॉस्मेलॉन पील आहे, बेस्ट आहे वांगासाठी. आणि अशा ट्रीटमेंट करूनही तुम्हाला बाकी काळजी पण घ्यावं लागेल. सनस्क्रीन वापरणं, मॉइश्चरायझर वापरणं, आणि ह्या सर्व गोष्टी देऊन आपण मेलॅझमा कंट्रोल करू शकतो. त्याचबरोबर त्या लाईफ लाईन तुम्हाला मेंटेनन्स थेरपी असते वांगासाठी. म्हणजे असं नाही आता तुम्ही ट्रीटमेंट केली आणि आता माझे वांग कमी झाले आणि मग आता मी बंद करणार, मग आता मी सनस्क्रीन पण लावणार नाही, तर गेलेले वांग पण पुन्हा येणार. त्याच्यामुळे तुम्ही वांगाची ट्रीटमेंट केल्यानंतरही तुम्हाला मेंटेनन्स थेरपी लाईफ लॉंग असते. तुम्हाला मॉइश्चरायझर वापरणं आवश्यक आहे, सनस्क्रीन वापरा, आणि एक मेंटेनन्ससाठी कोजिक ऍसिड सारख्या क्रीम असतात ज्याने तुमचे वांग परत येणार नाही. ते तुम्ही मेंटेन करायला पाहिजे, डाएट करायला पाहिजे, व्यवस्थित लाईफस्टाईल ठेवायला पाहिजे, आणि स्ट्रेस नाही घ्यायला पाहिजे. ह्या गोष्टी टाळल्या तर तुमचा वांग बऱ्यापैकी आपण स्ट्रेस आहे. स्ट्रेसमुळे खूप लोक तर असे म्हणतात की आता वांग मला कमी होईल की नाही, त्याचा इतका स्ट्रेस असतो त्यांना की त्याच्यामुळे त्यांचा वांग अजून वाढतो. त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेस नका घेऊ, वांग होईल कमी. थोड्या छोट्या गोष्टी असतात ज्याने तुम्ही मेलॅझमा तुमचा, म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही वाढू तरी नका देऊ. एक माझ्याकडे एक पेशंट आली होती, तिला थोडे इथे 2 स्पॉट होते, थोडे होते. म्हणून म्हटलं तू काम काय करते, म्हणे रोज मला शेतामध्ये जावं लागते आणि आमची घरची शेती आहे. तिला म्हटलं ठीक आहे तुम्ही, म्हणे मॅडम पूर्ण बरं होईल ना? बरं. मी म्हटलं तू उन्हामध्ये जाईल तर पूर्ण नाही बरं होईल, पण मग तिचं 70-80% मी तुझं कंट्रोल करते, थोडं तुला सनस्क्रीन वगैरे वापरावं लागेल. मग तिचे हसबंड होते, म्हणे नाही बरं नसेल तर नाही, नको आम्हाला ट्रीटमेंट, नको आम्हाला. नाही घेतली ट्रीटमेंट. मग 8 महिन्यानंतर आली, तिला इथे सगळं वाघ, इथे वाघ. म्हणते मॅडम आता किती करा, याच्यात काहीतरी असं कमी करा. हो, मग
तेव्हा जर त्यांनी ट्रीटमेंट घेतली असेल तर तिला आज ही पोझिशन आली असते. येस, म्हणजे असं नका करू. तुम्ही तुमचं मेलॅझमा झाला असेल तर तुम्ही ऍटलीस्ट सनस्क्रीन लोशन, मॉइश्चरायझर, काही झालं तर दुर्लक्ष न करता डॉक्टरकडे जाणं. येस. मग नंतर तिला मला पिलिंग वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. आता ती ओके, ऍटलीस्ट त्याचे वांग दिसत नाही आहे. व्हेरी नाईस, खूपच छान. प्रत्येक पेशंटला एवढा छान रिझल्ट मिळतो, त्याचं सिक्रेट काय आहे? म्हणजे मार्केटमध्ये बरेच जण आहेत स्किनवाले, तुमच्याकडे आलं की तो एकदम परफेक्टच होतो. तर हे असा तजुर्बा तुमचा काय? माझा तजुर्बा असा काय, म्हणजे आता मला जे बेस्ट रिझल्ट आहे पेशंटचा, जे पेशंटचा सेफ आणि बेस्ट याचा मी विचार करते. तुम्ही चांगलं पेशंटचं अनालिसिस करून त्यांना योग्य उपचार पद्धती तुम्ही देतात. पेशंटसाठी काय बेस्ट आहे, पेशंटसाठी सेफ पण काय आहे ते पण आपल्याला बघावं लागते. येस. आता काही काही गोष्ट तर हेअरफॉलचा पेशंट पण ती प्रेग्नेंट आहे, मग तिला मिनोक्सिडिल असे ड्रग चालणार नाही, टेटिनॉइन चालणार नाही, पिंपल्स असेल तरी पण मेडिसिन चालणार नाही. मग अशा वेळेस आपण सेफ साईड तिचं हे करायचं. करेक्ट. येस. आजकाल आता नवीन नवीन ऍडव्हान्स ट्रीटमेंट इतके आलेले आहे, केमिकल पिलिंग आहे, प्रोसिजर्स आहे, लेझर ट्रीटमेंट्स आहे की त्याने पण बेस्ट रिझल्ट देऊ शकतो. आणि त्यासोबत आपण लाईफस्टाईल, डाएट, त्यांचं मेंटल हेल्थ तर तुम्ही तुम्हाला आधीच म्हटले, ह्या सर्व गोष्टी जर आपण त्यांना कॉन्फिडंट देणं खूप महत्वाचं आहे की नाही तू बरी होणार म्हणजे होणारच. येस. हे देणं म्हणजे त्यांना पेशन्स राहतो की ठीक आहे मला बरं करणार आहे मॅडम, म्हणजे त्याच्यामुळे. आणि येस होतं. सोशल मीडियावर आजकाल खूप फेक व्हिडिओ बिफोर आफ्टरचे वगैरे की 5 दिवसात तुम्ही गोरा व्हा, महिन्याभरात तुमच्या. मी सोशल मीडियाचा एक अनुभव सांगते. सांगा. माझ्याकडे एकदा क्लायंट आली, तिला अतिशय असा मेलॅझमा होता, पूर्ण डार्क होती स्किन. मला तिला पाहिल्यावर म्हटलं हिला कुठेतरी पाहिलं आहे, हिला कुठेतरी पाहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते? हा म्हणे मी ज्यांच्याकडे काम करते त्या ब्युटिशियन आहे आणि त्यांनी माझं कोरियन ग्लास फेशियल केली होती आणि त्याच्यामध्ये तिला आफ्टरमध्ये तिचे वांग पुन्हा गायब होते. म्हटलं हो राईट, मग तुमचे वांग तर पुन्हा गेले होते? नाही माझे वांग गेले नव्हते पण त्यांच्या व्हिडिओ मध्ये गेले होते. म्हणजे जे बिफोर आफ्टर असतात त्यावर विश्वास नका ठेवू. आणि कोरियन ग्लास फेशियलने 20 दिवसामध्ये तर बिलकुल पॉसिबल नाही आहे वांग जाणं, कारण वांग जातील पण 20 दिवसात नाही जाणार, वेळ लागेल त्याला. पण असे फेक व्हिडिओजवर विश्वास ठेवून आणि ते आहे ना कसं मला थोडं दुःखही होतं. ते व्हिडिओज बघून लोक खरं इतक्या एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट घेतात, खरं तर म्हणतात पश्चाताप पण करतात की मग म्हणतात मॅडम मी तिथे गेली, एवढे पैसे घालवले हो मॅडम एवढं. तर ते थोडं दुःखही होतं. तर असं फेक व्हिडिओजवर, आणि कधी पण फेक व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं का आफ्टरमध्ये जो व्हिडिओ असतो ना त्याच्या मागच्या साईडची चेहऱ्यासोबत ती भिंत वॉल पण गोळी झालेली असते. म्हणजे आमच्या ते लक्षात येतं पण लोक फसतात, त्यावर थोडं दुःखही होतं मला. तुम्हाला अशी एखादी केस आठवते की ज्यामध्ये फेक रेमेडीमुळे त्याचं खूप नुकसान झालंय आणि मग ते पेशंट तुमच्याकडे आलंय आणि मग तुम्हाला रिस्टोर तुम्ही त्याला केलं? असं खूप पेशंट आहे असे. तर मला असं वाटतंय, मला वाटतंय वीकली मी 3 ते 4 पेशंट असतात. त्यातला एखादे काही म्हणजे असं हायड्रोक्विनाइन आणि स्टेरॉइडमुळे तर म्हणजे आजकाल फेमस झालंय लोकांचं. फेअरनेससाठी पॅन्ड्रम, बेटनोवेट, ऍक्च्युली ह्या क्रीम आहे ॲलर्जीसाठी बनवलेल्या आहे फार्मा कंपनीने, पण लोक याचा यूज करतात फेअरनेससाठी. आणि त्याचे साईड इफेक्ट इतके भयानक आहे, म्हणजे कधी कधी पेशंटचा चेहरा बघून म्हणते तुम्ही सांगू नका, मी सांगते तुम्ही काय लावलं तर. ते म्हणते हो मॅडम तुम्ही कसं काय ओळखलं? म्हटलं तुम्ही एकच नाही आहे माझ्याकडे, पण एक स्वप्नाली नावाची मला एक केस शेअर करावं वाटते. तिने एक स्टेरॉइड क्रीम एका डॉक्टरने दिलं होतं तिला, 5 ते 6 महिने लावलं. त्यानंतर चेहरा आधीपेक्षा खूप जास्त डार्क झाला, हेअर ग्रोथ झाली, पिंपल्स आले. मला तिला कंट्रोल करायला मला आता ग्लुटाथॉन द्यावं लागले, पिलिंग करावी लागली. ती डिप्रेशन मध्ये गेली होती, अक्षरशः 2 वर्ष घरातून बाहेर निघाली नाही. आणि इतकी मॅडम काय करू, आणि खूप जास्त कॉस्टली ट्रीटमेंट पण घेतल्या त्यावर तिने. आणि क्रीम कुठली लावली, 100 रुपयाची क्रीम फक्त तिने लावली आणि त्याला कोणतेही साईड इफेक्ट कंट्रोल करायला तिला 70-80 हजार तिने घालवले. नंतर ती माझ्याकडे आली, मॅडम मला खूप डिप्रेशन आलं असं तसं. मग मला थोडा वेळ लागला, तिला 3 ते 4 महिने लागले हळूहळू तिचे साईड इफेक्ट कमी करायला. तिला मला ग्लुटाथॉन IV पण द्यावं लागले, एक कॉस्मेलॉन पिल जे म्हणतो आपण ते पिलिंग पण तिला करावे लागले. पण आता ती बऱ्यापैकी का 100% कंट्रोल झालेली आहे. तिचा मूड कलर सावळीच आहे ती, पण तिचा मूड कलर मी तिला आणून दिला. आणि ती आता हॅप्पी आहे आणि म्हणते आता मी चुकून असं काही. येस, स्वप्नालीच म्हणजे ती पण आता माझं स्टोरी ऐकेल. मला थँक्स म्हणते. प्रोडक्ट बघून महिलांनी खरेदी नाही केली पाहिजे, म्हणजे आता प्रॉडक्ट रिएक्शन खूप डेंजर होऊ शकतं. प्रॉडक्ट वापरताना ना सर आपण हे बघा, अफोर्डेबल प्लस ब्रँडेड आणि एक्सपेन्सिव्ह. जर तुम्ही एक्सपेन्सिव्ह घेऊ शकत नसाल
तर तुम्ही अफोर्डेबल प्लस ब्रँडेड घ्या ना. फार्मास कंपनीज आहे, चांगला डॉक्टर रेड्डी, स्कॅनॅक्झिया, हे 10-10 वर्ष एका प्रॉडक्टवर रिसर्च करतात. आणि हर्बलच्या नावाखाली आपण काहीही विकतो, काहीही घेतो. हर्बल आहे तर रिॲक्शन, मॅडम मला रिॲक्शन आली, हर्बल प्रॉडक्ट वापरलो, कशी काय रिॲक्शन आली? तर नाही, तुम्ही अफोर्डेबल प्लस ब्रँडेड कडे जा. तुम्ही एक्सपेन्सिव्ह नाही घेताय. आणि असं खूप छान छान क्रीम्स आहे जे अफोर्डेबल आहे पण ब्रँडेड आहे, ज्याचे रिझल्ट खूप छान आहे. विटॅमिन सी सिरम 800 पासून ब्रँडेड कंपनीचे चालू आहे. तुम्ही 400-500 रुपयाला आणता, 300 रुपयाचा फरक पडतो. आपण झोमॅटोमध्ये रोज ऑर्डर करतो, काय फरक पडतो 200-300 रुपयाला. एक क्रीम तुम्हाला 6-7 महिने पुरते, राईट. आपण पिझ्झा बर्गर खातो, इकडे पैसे खर्च करा, इकडे थोडे कमी करा. पण तुम्ही ऍटलीस्ट ब्रँडेड प्रॉडक्ट आपण वापरायला पण ऑनलाईन कुठले पण प्रोडक्ट आपण डायरेक्ट वापरलेच नाही पाहिजे, कारण ते आपल्या स्किनला सूट होणार आहे. जसं मगाशी तुम्ही सांगितलं, एखादी प्रॉडक्ट तुम्हाला सूट होईल पण ते मला नाही होणार. एक सनस्किन लोशनची ऍड देतात, पण ती आता ऑइली स्किन असेल तर आपण मॅट फिनिशिंग वापरतो, वॉटरप्रूफ वापरतो, ती सनस्किन सगळ्यांना कशी सूट होईल? बरोबर. त्यामुळे तुम्ही डॉक्टरना कन्सल्टच करायला पाहिजे. नक्की गरज आहे का त्या प्रॉडक्ट? कारण खरंच ते समजा स्किनवर काही वांग आले तर कशामुळे आले, कुठली ट्यूब त्याला आहे, तर हे अनालिसिस डॉक्टरांकडून तरच वापरले पाहिजे. ऑनलाईन आपण डायरेक्ट बऱ्याच वेळेला घेतो आणि त्याचे विपरीत परिणाम घडतात. आहे त्यापेक्षा मगाशी सांगितलं तुम्ही की म्हणजे ऑनलाईनचं तर आता असं झालेलं आहे की काही काही प्रॉडक्ट आम्हाला माहित नसते. मॅडम मी सॅलिसिलिक सिरम वापरायला सुरुवात केली, मी म्हणते कोणतं सिरम ते ह्या कंपनीचं मला पण माहित नसते. पण तुला काय गरज नाही असं सांगितलं ना, असं वापरायला पाहिजे. अरे तुला काहीच नव्हतं, तुझं पिंपल्स नव्हते, तुला काही नव्हतं, फक्त तू जाहिरात बघितली आणि हे वापरायला पाहिजे मला याच्यामध्ये तू वापरायला सुरुवात केली आणि हा सगळा तुला जे ब्लॅक स्पॉट पण आले, तुझी स्किन पण ड्राय झाली, तुझी स्किन पण सेन्सिटिव्ह झाली, तुला काही गरज नव्हती. त्याच्यामुळे नाही, असं नाही वापरायला पाहिजे. स्किन टाईप नुसार प्रोडक्ट निवडणं किती महत्वाचं आहे आणि लोक यामध्ये काय मोठी गफलत करतात? येस, स्किन टाईप नुसार आपण प्रॉडक्ट निवडणं अतिशय महत्वाचं आहे. मी मगाशीच म्हणाले, जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही बिलकुल फेस वॉश वापरू नका, साबण वापरू नका. काही काही पेशंट म्हणतात मॅडम मी साबण नाही वापरत, मी फेस वॉश वापरतो. पण फेस वॉश हा साबणाचाच लहान भाऊ आहे. त्याच्यामुळे तुम्ही ड्राय स्किन तुम्ही क्लिन्झिंग लोशन वापरा. क्लिन्झिंग लोशन मध्ये कुठली ब्रँडेड कंपनी? खूप छान छान आहे. तरी पण सगळ्यात टॉपची मला आवडते प्रिटी सॉफ्ट क्लिन्झिंग लोशन, ट्रूफिल क्लिन्झिंग लोशन. तुम्हाला फरक जाणवेल. तुम्ही ट्रूफिल क्लिन्झिंग लोशन घ्या, इतकं मॉइस्ट, तुमची स्किन पण एकदम ड्राय जरी असेल ना चेहरा धुण्यासाठी, येस एकदम छान आहे. कुठल्याही त्वचेसाठी चालते. येस, मॉइस्ट क्लिन्झिंग लोशन बेस्ट आहे आणि खूप छान छान आहे. सीताफिल पण छान आहे, पण हे मला जे आवडते ते ट्रूफिल क्लिन्झिंग लोशन. आणि एक ब्रिंटन फार्माची डुक्स क्लिन्झिंग लोशन, ती पण बेस्ट आहे. तुम्हाला फरक जाणवेल. तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाऊन ते म्हणजे मेडिसिन घेता तेव्हा तुम्हाला खरोखर फरक जाणवतो. जर तुमची ऑइली स्किन असेल तुम्ही फोमिंग फेस वॉश वापरा. व्हेरी नाईस. येस, आणि सनस्क्रीन वापरताना पण जर तुमची ड्राय स्किन असेल तर ज्याच्यामध्ये सेरामाइड्स आहे, हायलोनिक सिरम आहे, मॉइश्चरायझिंग युक्त तुम्ही सनस्क्रीन वापरायला पाहिजे. आणि ड्राय स्किन असेल तर मग तुम्ही ऑइली सनस्क्रीन नाही वापरायला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही मॅट फिनिशिंग वापरा, वॉटरप्रूफ वापरा. खूप सनस्क्रीनवर लिहिलं असते वॉटरप्रूफ आहे पण ते नसते मुळात. मग अशा वेळेस काय करायचं, सनस्क्रीन हाताला लावायची आणि स्प्रे करायचा. जर ते वॉटरप्रूफ असेल तर ते आपोआप ते पाणी घसरून जाईल. म्हणजे तुम्ही असं करून ऑइली स्किनवर नेहमी वॉटरप्रूफ सनस्क्रीन लोशन लावायला पाहिजे. जर तुम्ही स्विमिंगला जात असाल, गोव्याला फिरायला जात असाल तेव्हा पण तुम्ही वॉटरप्रूफ सनस्क्रीन लोशनच वापरायला पाहिजे. येस, आणि नॉर्मल स्किन वाल्यांनी पण जेल बेस आणि मॉइश्चरायझिंग युक्त सनस्क्रीन लोशन वापरली तरी पण चालेल. नॉर्मल स्किन वाल्यांना इतका इश्यू नाही राहत. मेन इश्यू असतो ऑइली स्किन वाल्यांचा आणि ड्राय स्किन वाल्यांचा. येस. तुमचं फ्युचर प्लॅन जसं तुम्ही आल्याला सांगितलं की सर्टिफाईड कॉस्मेटॉलॉजी ट्रेनिंग सेंटर आहे, तर त्याचं त्यामागचं काय विजन आहे आणि ते साधारण किती वर्षात तुमचं ते तुम्ही लॉन्चिंग करणार आहे? ऍक्च्युली आता जर मी डॉक्टर नसते झाले तर मी टीचर झाले असते. मला आवडतं, म्हणजे शिकवायला आवडतं. मी लहान मुलांमध्ये रमते. जेव्हा मी 11वी 12वीला होते तेव्हा मुलांना मी ट्युशन घ्यायची, मुलांना शिकवायची. माझे मुलं फर्स्ट यायची क्लासमधून. मॅथ्स वगैरे मी खूप छान शिकवायचे मुलांना. पण ठीक आहे, ते एक स्वप्न एक बाजूला राहिलं. पण आता एक मुख्य असा माझं एक हे आहे की आपलं नॉलेज, आपण काय म्हणतो नॉलेज दिल्याने वाढतं, राईट. मग आपलं हे 22 वर्षाचं नॉलेज, त्यामध्ये आपण वेगवेगळे अनुभव, तर ते आपल्या
आपल्यापर्यंत न राहता दुसऱ्यांना पण द्यायला पाहिजे. आज खूप मोठमोठे इन्स्टिट्यूट आहे, ते 8 ते 10 दिवस शिकवतात आणि एक सर्टिफिकेट देतात. ऍक्च्युली कॉस्मेटॉलॉजी हा 8 ते 10 दिवसात शिकण्याचा विषयच नाहीये सर. तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंगची गरज आहे. म्हणजे खूपदा माझ्याकडे मी 1-2 स्टुडंटला ट्रेन पण केलेला आहे. माझ्या बिझी याच्यामध्ये त्यांनी खूप रिक्वेस्ट केली, मॅडम आम्हाला घ्या. तेव्हा त्यांनी ऑलरेडी दुसरीकडे क्लास करून आलेल्या होत्या त्या, पण जेव्हा त्यांना मी शिकवायला लागले तर मला असं वाटलंच नाही की त्यांनी कुठेतरी शिकलेले आहे. पण त्यांनी जेव्हा मी त्यांना, आता माझ्याकडे खूप सारे प्रोसिजर्स होतात, त्याच्यामुळे मी त्यांना बऱ्यापैकी त्यांना एक प्रोसिजर मी 10 पेशंटवर करायला लावते आधी प्रॉपर ट्रेनिंग देऊन. म्हणजे जेव्हा त्या माझ्याकडून बाहेर निघतात तेव्हा त्या प्रॉपर ट्रेन झालेले आहेत, त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड झालेला असतो. तर मला असं वाटतं की मला एक त्यांना व्यवस्थित शिकवणं मला आवडते, व्यवस्थित त्यांना ट्रेन करणं आवडेल की नंतर जर त्यांनी त्यांची उपडी चालू केली तर त्यांना कुठलेच प्रॉब्लेम येणार नाही. आणि असं मला स्वतःचा एक वेगळा बिझनेस म्हणून पण पाहता येईल आणि एक स्वतःची मी हॉबी पण. किती वर्षानंतर तुमचं विजन? आता सध्या तर माझं ओपीडी खूप जास्त आहे, पण ठीक आहे. मला असं वाटतं की माझ्या मुलाचं थोडं एज्युकेशनकडे पण, माझा मुलगा सध्या छोटा आहे, 12वीला आहे, छोटा म्हणजे खूप छोटा नाही आहे. तर म्हटलं तो थोडा सेटल झाला की मग मी थोडी तिकडे वळेल. 3-4 वर्षात. येस. रॅबिज अवेअरनेस आणि ॲनिमल क्रुएल्टीवर तुमची जागरूकता वाढवत आहात, तर एक डॉक्टर म्हणून त्याच्या पाठीमागची काय भावना आहे? येस सर, रेबीज हा असा डिसीज आहे की तो जर एकदा तुम्हाला झाला त्याला औषध नाही आहे. सायन्समध्ये अजूनही त्याला औषध नाही आहे. ही खूप म्हणजे आपण काय म्हणतो दुःखद घटना आहे. येस. आणि रेबीजचे सिम्पटम्स, रेबीजचा मृत्यू आपण म्हणतो ना, आपल्या दुश्मनाला पण नको जायला. एवढा बेकार होतो खूप. तो पाणी पण, त्याच्यामधले सिम्पटम जे असतात ना, तो पाणी पण मागवतो, त्याला तहान लागते, त्याचा घसा कोरडा होतो, पण तो पाणी पिऊ शकत नाही कारण त्यांना हायड्रोफोबिया असतो रेबीजच्या रुग्णांना. येस. आणि त्यांना अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवल्या जाते, आई वडिलांपासून दूर. हो, तुम्ही वाचा, आई वडिलांपासून दूर. कारण आता त्यांना, आणि आई वडिलांना माहित असतं आता माझ्या मुलाला रेबीज झालेला आहे आणि आता हा मरणार. तुम्ही त्याचं दुःख तुम्ही इमॅजिन करू शकता का? नाही करू शकत. आणि अजून एक खराब गोष्ट, वाईट गोष्ट अशी आहे की आपल्या भारतामध्ये 32,000पेक्षा जास्त लोक रेबीजने मृत्युमुखी पडतात दरवर्षी. म्हणजे इव्हन आपला भारत देशात नंबर 2 वर आहे रेबीजने मृत्युमुखी पडण्यामागे. तर मी डॉक्टर म्हणूनच नाही, ते एक सर्व नागरिक सर्वांचं हे कर्तव्य आहे की तुम्ही याच्याबद्दल अवेअरनेस सर्वांना हे केलं पाहिजे, अवेअरनेस जागृत केला पाहिजे. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या डॉग्सला मी रेबीज व्हॅक्सिनेशन करते, सगळ्या डॉग्सला. आणि हे ऍक्च्युली प्रशासनाचं काम आहे. आता सिटीमध्ये कसं आहे, महानगरपालिका हे काम करते, पण ग्रामीण भागामध्ये असा प्रॉब्लेम येतो. नाही. आता आमचं त्यासाठी सुरू आहे रेबीज फ्री इंडिया. आम्ही कॅम्पेन राबवत आहे की असं दुःख कोणालाही येऊ नये. आणि आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला, डिस्ट्रिक्ट ऑफिसरला सुद्धा आम्ही लेटर दिलेले आहे की ही सगळीकडे रेबीज व्हॅक्सिनेशन व्हायला पाहिजे. भटक्या कुत्र्याचा इतका प्रॉब्लेम झालेला आहे. बरं, कारण काय आहे, भटके कुत्रे स्वतः जाऊन रेबीज लसीकरण करून घेणार नाही. करेक्ट. आणि त्यांचं पॉप्युलेशन इतकं वाढलेलं आहे ग्रामीण भागामध्ये, कारण ग्रामीण भागामध्ये त्यांची नसबंदीच केल्या जात नाही. आणि त्याच्यामुळे कुत्र्यांना दर 6 महिन्यानंतर पिल्ले होतात. पिल्लू पण एक नाही होत, 5 किंवा 6 पिल्ले होतात. पॉप्युलेशन किती वाढलंय. आणि लोक असे म्हणतात की मोकाट कुत्र्यांचे प्रॉब्लेम, भटक्या कुत्र्यांचे प्रॉब्लेम, पण त्याचं सोल्युशन कोणाकडे आहे? कुत्र्यांकडे आहे का? ते सोल्युशन आपल्याकडे. येस. आपण त्यांची नसबंदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे, प्रशासनाने करायला पाहिजे. येस. त्यांचं रेबीज लसीकरण करायला पाहिजे. जसं आपण पोलिओ पूर्ण घालवला, आधी ते देवी नावाचा एक हे होता, प्लेग होता, आपण घालवला. आपण रेबीज का नाही घालू शकत? घालू शकतो. येस. आपण मनात आणलं तर घालू शकतो. पण काय होतं की लोकांना असं काही वेस्टेज ऑफ मनी वाटते. त्यांनासाठी मोकाट कुत्रा, भटक्या कुत्र्यावर काय पैसा खर्च करायचा. पण आपण तो ऍक्च्युली कुत्र्यांवर खर्च करत नाही, इनडायरेक्टली तो आपल्यावरच खर्च करत आहे, आपण समाजासाठी करत आहे. त्याच्यामुळे तो अवेअरनेस, त्याच्यामुळे आम्ही की सगळीकडे आम्ही स्कूलमध्ये जाऊन, कारण काय होतं की कधी कधी लहान मुलं न कळत त्यांना कुत्र्याने बाईट केलं, चावलं, तर ते घरी सांगत नाही. कुत्र्यानं, प्राण्यांवर प्रेम करा. मी ॲनिमल पाहिजे ना. येस. पण जर त्या कुत्र्याला रेबीज असेल
तर ते त्याच्याद्वारे तुम्हाला जखमेद्वारे सुद्धा लाळेद्वारे तुमच्यामध्ये तो होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या प्राण्यांवर प्रेम करा. मी पण करते, पण त्याचं रेबीज लसीकरण हे तुम्ही करून घ्यायला पाहिजे. आता जागोजागी पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, तुम्ही त्यांची हेल्प घ्या. NGOज आहे, NGOची हेल्प घ्या आणि तुम्ही रेबीज लसीकरण त्यांचं करा ना. तुम्ही तुमच्या मुलांना सेफ करा, त्यांना तर सेफ होईल पण तुमचे मुलं पण सेफ होईल ना. येस, तर हे आपण करायला पाहिजे आणि हे सर्वांचंच कर्तव्य आहे मला. आणि डॉक्टर म्हणून ही माझी जास्त जबाबदारी आहे, कारण मला असं वाटतं की रेबीज सारखं मरण नको, कोणालाच नको. ज्योती मॅडम, ॲनिमल क्रुल्टी बद्दल तुम्ही काय मत आहे तुमचं? जसं मेनका गांधी पण तुम्ही आल्याला सांगितलं की तुम्हाला हेल्प करत आहेत. हा, तर ॲनिमल क्रुल्टी म्हणजे आपण फक्त कुत्र्यांच्या बाबतीतच नाही, सर्व बाबतीमध्ये आपण हे करूया. जसं की आता आपण कोंबड्या म्हणा, ते नेताना त्यांना अक्षरशः बांधून नेल्या जातं, ती एक ॲनिमल क्रुल्टी आहे. आता तुम्हाला केदारनाथचं उदाहरण आहे, घोड्यांच्या आणि बिचाऱ्यांचे पाय तुटलेले असतात आणि ते चढत मी म्हणते तुमचे पाय चांगले असेल तरच तुम्ही देवदर्शनाला जा. प्राण्यांवर बसून जाऊ नका, ती सगळी ॲनिमल क्रुल्टी असते. आणि बकरींना वगैरे बांधून ठेवतात पण त्यांच्याजवळ पाणी पण नसते, तर हे ॲनिमल क्रुल्टी आहे. तुम्हाला प्राणी आवडत नाही, एखाद्या कुत्र्याने पिल्ले दिले, तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही तिचे पिल्ले दुसरीकडे सोडणार. तुमचं तुमच्या मुलांवर खूप प्रेम, पण ते कुत्रीचे पिल्ले आहे म्हणून ती तुम्ही दुसरीकडे सोडलं. हे तुम्हाला योग्य वाटते का? ती बिचारी रात्रभर ओरडत राहते, मग ती गाड्यांच्या मागे लागणं, मग तो पण तुम्हाला प्रॉब्लेम. पण कारण काय असतं की तुम्ही तिच्यासोबत अत्याचार केलेला असतो. असं मांजरीची पिल्लं, त्या दिवशी माझी एक पेशंट आली आणि म्हणे मांजरीचं एक छानसं पिल्लू आलं होतं आमच्याकडे आणि माझ्या मुलगा खाजवायला लागला. मग मी काय केलं, मग मी दुसरीकडे नेऊन सोडलं. ते एवढंसं पिल्लू बिचारं, तिची आई आजूबाजूला असेल, तुझ्या मुलाला त्रास होत आहे म्हणून दुसऱ्याच्या मुलाला दुसरीकडे सोडलं, कुत्र्यांनी मारलं असेल, काय केलं असेल, तर ह्या गोष्टी आपण बंद करायला पाहिजे. ॲनिमलवर प्रेम करा. तुम्हाला त्रास वाटत असेल तुम्ही प्रशासनाची मदत घ्या, रेबीज लसीकरण करा, त्यांचं नसबंदी करा. येस, पण प्राण्यांवर अत्याचार करू नका, ते अयोग्य आहे. आणि मेनका गांधी माझ्या प्रत्येक वेळेस मला म्हणजे माझे कधी कधी हरॅसमेंट होते, पण मेनका गांधी माझ्या अशा वेळेस खूप हेल्प करतात आणि त्यामुळे कसं लोक थोडेसे आता मला त्रास देणं लोकांनी कमी केलं. काही ज्योती मॅडम, काही रॅपिड फायर प्रश्न आहे, एका शब्दात तुम्हाला उत्तर द्यायचं. स्किन केअर की सेल्फ केअर, काय प्रायोरिटी असते? सेल्फ केअर. ॲलोवेरा की विटॅमिन सी? विटॅमिन सी बेस्ट आहे, अँटीऑक्सिडंट आहे, आपल्या स्किनला एकदम छान ठेवते. ॲलोवेराची कोणाला ॲलर्जी होऊ शकते, पण विटॅमिन सी एकदम बेस्ट आहे. क्लिनिक मध्ये फेवरेट मुवमेंट काय? ग्लोईंग रिव्ह्यू की स्माइलिंग पेशंट? स्माइलिंग मला आवडते. म्हणजे मला स्वतःला स्माइल करायला आवडते आणि दुसऱ्यांनाही स्माइल मध्ये बघायला आवडेल. एखादा इंस्टावर, सोशल मीडियावर बरेचसे व्हिडिओ बघतो, तर तिकडे फेक स्किन व्हिडिओ जर पाहिले तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते? आपण काय म्हणतो, कहाँ से आते ये चमत्कारी लोक. आणि खूप फेक व्हिडिओ आहे. एक तर मला तर कॉफी मध्ये काहीतरी सायट्रिक लिंबू मिक्स करून असं लावलं आणि तो एकदम हात फेअर झाला. पॉसिबल नाही आहे ते. तुमचा रंग तुम्ही चेंज नाही करू शकत. खूप साऱ्या स्त्रिया पण भुलतात आणि काय नाही, ते पॉसिबल नाहीये. खूप सारे इफेक्ट होतात, तर ते नाही. कॉस्मेटॉलॉजिस्ट जर तुम्ही झाला नसतात तर तुम्ही आता काय असता? मी टीचरच असते. मला आवडते, टीचिंग करायला आवडते मला. तर मित्रांनो, सौंदर्य म्हणजे फक्त त्वचेसाठी नसतं, ते मनासाठी असतं, आत्म्यासाठी आणि आत्मविश्वासासाठी असतं. डॉक्टर ज्योती खाडे यांचं काम हे फक्त ट्रीटमेंटचं न राहता लोकांचा दृष्टिकोन बदलण्याचं माध्यम आहे. जर तुम्हालाही तुमचं सौंदर्य नवीन नजरेनं अनुभवायचं असेल तर नक्कीच संपर्क साधा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे, नाव दिलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्योती मॅडमचं इन्स्टा हँडल देखील आहे, डॉक्टर ज्योती खाडे 359. तर मग भेटूया एक अशा वेगळ्या पुढच्या जबरदस्त अशा पॉडकास्टमध्ये, एक प्रेरणादायी प्रवासासोबत. तोपर्यंत मित्रांनो, ज्योती खाडे मॅडम तुम्ही आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही स्किनवर मार्गदर्शन केलं, त्यानंतर कशा फसवणूक होतात त्याच्यावर देखील मार्गदर्शन केलं, त्वचेची काळजी कशी घ्यायची त्याच्यावर देखील मार्गदर्शन केलं, केस आहे ते कसे टिकायला पाहिजे त्याचे देखील तुम्ही हे सांगितलं, कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यायची, ओलसर त्वचेची काळजी कशी घ्यायची, हेही तुम्ही खूप अगदी उदाहरणांसहित सांगितलं आणि खूप व्हॅल्युएबल तुम्ही नॉलेज या ठिकाणी आज प्रेक्षकांना दिलं. नक्कीच आपण सेकंड सेशन देखील घेऊया सेकंड पॉडकास्टमध्ये. तर थँक्यू व्हेरी मच तुम्ही आलात. तर या ठिकाणी काळजी घ्या तुमची, तुमच्या स्वतःची, तुमच्या कुटुंबाची, आणि चांगले राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि भेटूया आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू व्हेरी मच.